आजची मोठी आणि धक्कादायक बातमी. मालेगाव तालुक्यात तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त. परराज्यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार महामार्गावर होणाऱ्या अवैध तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार रात्र गस्त पेट्रोलिंग करत असताना मुंबई आग्रा महामार्गावर 2 संशयित इसमांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. ही घटना 29 ऑक्टोबर 2025 रोजी घडली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी A1 सागर हॉटेल समोर सापळा रचला. त्यावेळी 2 इसम संशयास्पदरित्या आढळले. त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे सांगितली. नाजीर अकरम मोहम्मद अयूब अन्सारी वय 34 वर्षे, रहिवासी मोमिनपुरा बुरहानपूर मध्य प्रदेश आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी वय 33 वर्षे, रहिवासी हरीरपुरा बुरहानपूर मध्य प्रदेश. दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मिळाले 10 लाख रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा, 2 मोबाईल हँडसेट आणि इम्पेक्स कंपनीची चॉकलेटी बॅग. एकूण 10,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. नोटांची तपासणी केल्यानंतर त्या बनावट असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी भारतीय चलन कायदा आणि न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईमुळे बनावट चलनाचा मोठा पुरवठा रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. सदर तपास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे करत आहेत. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर आणि मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. मालेगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बनावट चलनांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. गरजा महाराष्ट्र 24 न्यूजसाठी बाबासाहेब कदम, मालेगाव. 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर A1 सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या. त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे. 500 रुपयाच्या 2000 नोटा त्या ठिकाणी होत्या. त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत. यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत. या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे. याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे.